पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर आजही आंदोलन सुरू आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून हे आंदोलन सुरू आहे। आरपीआय आठवले गटाचं सुद्धा आंदोलन सुरू आहे, तर मराठा संघटना सुद्धा या ठिकाणी त्याचे कार्यकर्ते जमलेत आणि जोरदार घोषणाबाजी केली जाते आहे। त्यामुळे पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेरची ही आंदोलनं आपण बघतोय आणि या संदर्भात माहिती जाणून घेऊयात। शिवानी पांढरे आमच्या प्रतिनिधी माहिती देतात। शिवानी, सकाळपासून दीनानाथ रुग्णालयाच्या समोर अनेक पक्षांकडून आंदोलन करण्यात आले, मात्र आता या सगळ्या सत्यशोधक बहुजन आघाडीकडनं भर दुपारी अर्धनग्न आंदोलन करण्यात येते। त्यांनी बघितलं तर 10 लाख रुपये द्या आणि जीव घ्या असा एक नारा, नवीन नारा या ठिकाणी घेऊन हे सगळेजण आंदोलन करतात। आपण खाली बघितलं त्यांनी इथे हे सगळे कपडे काढून फेकले, त्यांनी जे शर्ट आपल्या इकडे इथे सगळे पडलेले दिसतात आणि महत्वाचं म्हणजे लक्षवेधी आंदोलन हे आपल्याला पाहायला मिळतंय। सत्यशोधक बहुजन आघाडीकडे हे आंदोलन, काय नेमकं तुमची मागणी आहे? आता आमची हीच मागणी आहे की जी आमची भगिनीचा त्यांच्या हलगर्जीपणामुळे जीव गेलाय, ती नुसती एक माता नसून एक बहीण होती, एक आई होती, कुटुंबाची प्रमुख होती, अशी आमची भगिनी त्या ठिकाणी तिचा जीव यांच्या हाकनात चुकीमुळे त्या ठिकाणी गेलाय। या हॉस्पिटलला 99 वर्षाच्या करारावर शासनाची नाम मात्र 1 रुपया दराने ही जमीन या ठिकाणी हॉस्पिटल उभं करण्यासाठी दिली होती। मागणी काय तुमची? आमची मागणी हीच आहे की जास्तीत जास्त जे आरोपी याच्यामध्ये दोषी आहेत, जे डॉक्टर दोषी असतील त्या सर्वांना या ठिकाणी कठोरात कठोर कारवाई या ठिकाणी करावी, हीच आमची प्रामुख्याने मागणी आहे। बघितलं तर सगळे जण या ठिकाणी भर उन्हात अर्धनग्न आंदोलन करतायत। त्याच्या बाजूनी जर आपण बघितलं तर एकीकडे आरपीआयचे देखील सगळेजण आंदोलन करताना दिसत आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे, यांना आज जाऊ दिलं नाही। हे आरपीआयचे काही जण आहेत, काय तुमची नेमकी मागणी आहे? आमची दलित महासंघ मोहिते गटातर्फे एकच मागणी आहे, हे जेवढे पण धर्मादाय आयुक्तांनी जी नेमलेली हॉस्पिटल आहे, मग त्या गटामध्ये जेवढे हॉस्पिटल बसतायत, आज हे एका आमदारांच्या पीएमुळे हे प्रकरण बाहेर आलेलं आहे। पण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असे कित्येक तरी गरीब कुटुंब जे पैसे भरू शकत नाही, त्यांना आम्ही लोकप्रतिनिधी जाऊन तिथं बिल कमी करतो। मला एक सांगा, ज्या वेळेला यांना ही सरकारी जमीन मोफत मिळालेली असून सुद्धा हे गोरगरीब कुटुंबांना मोफत उपचार का देत नाहीये? हे यांचं एकतर यांनी एवढंच नाही तर दुसरीकडे आंदोलन देखील सुरू आहे। या ठिकाणी 3 आंदोलन एकाच वेळी सुरू आहे आणि यांच्याकडनं सातत्याने यांचा निषेध नोंदवला जातोय। काय तुमची नेमकी मागणी आहे? 3ही आंदोलन एकाच वेळी सुरू आहे। दीनानाथ मंगेशकर करायचं काय? नेमकी मागणी मागणी ही आहे की विधी आणि न्याय खात्याचे मंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी धर्मादाय हॉस्पिटल जी आहेत ही एकच नाहीये, ही जी आहे ही हॉस्पिटल पटकन ताब्यात घेतली पाहिजेत आणि ससूनच्या धर्तीवर या ठिकाणी हॉस्पिटल सुरू झाली पाहिजेत। कालची झालेली घटना ही फक्त एक घटना नाहीये, तर कालची झालेली घटनेसारख्या राजरोसपणे भयंकर घटना रोज चालू आहेत। एकट्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नाही, तर बुधराणी हॉस्पिटल सारख्या ठिकाणी, जहांगीर हॉस्पिटल सारख्या ठिकाणी आणि सगळ्या धर्मादाय हॉस्पिटलमध्ये हा धिंगाणा सुरू आहे। पण बघितलं तर वरती आपण बघितलं तर अनेक काही कार्यकर्ते चढल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि एक मराठा लाख मराठ्यांकडनंही या ठिकाणी काही वेळापूर्वी आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यांचाच कार्यकर्ता आता वर चढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। विनम्र श्रद्धांजली म्हणून बॅनर त्यांनी हातात घेतला आहे आणि यांनी हा फोटो देखील या भिसे ज्या ताई होत्या ज्यांचा मृत्यू झालाय त्या महिलेचा फोटो या ठिकाणी लावण्यात आला आहे। काय तुमचं हे काय आंदोलन करताय तुम्ही, ते वरती का गेला? हा बॅनर जोपर्यंत हॉस्पिटल ज्याच्या न्याय देत नाही तोपर्यंत हा बॅनर आम्ही कायम स्वरूपी ठेवणार आहोत। इथं या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, यांना न्याय मिळत तर हा बॅनर आम्ही आता ठेवणार। ताईंच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे। नाही तर या वरती चढलेल्या कार्यकर्त्यांना खाली उतरण्याची विनंती सगळे पोलीस प्रशासन करताना दिसत आहे। एक प्रकारे या ठिकाणी 3 ते 4 संस्थांकडनं आंदोलन केली जात आहेत आणि ही सगळी आंदोलनं पोलिसांकडनं व्यवस्थितरित्या हाताळण्याचं देखील पाहायला मिळतंय। एकीकडे पोलीस बंदोबस्त आहे, 3 ठिकाणी 3 आंदोलनं सुरू आहेत आणि काही प्रमाणात या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे। एकीकडे अर्धनग्न आंदोलन, दुसरीकडे वेगवेगळ्या पक्षांचे या ठिकाणी आंदोलन झाले, मात्र या सगळ्या पक्षांचं आपण कालपासून बघितलं तर भाजप असू देत, राष्ट्रवादी असू दे, शिवसेना सगळ्यांकडनं हे आंदोलन होत आहे। मात्र या रुग्णालयावर या सगळ्यांचा रोष नेमका काय आहे ही कारणं आता पाहणं महत्वाचं असणार आहे।
बॅरिकेडिंग लावली आहे, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, काही गाड्यांना जायला जागा दिली जाते, तर काही जागा थांबवल्या जात आहेत. एवढंच नाही तर पोलिसांकडनं आतमध्ये ऍडमिट असलेल्या कोणत्याही रुग्णाला त्रास होऊ नये किंवा याची पूर्णपणे खबरदारी देखील घेतली जाते. यामिनी. हो, अगदी आपण बघतोय एकाच वेळेला ही 3 वेगवेगळ्या ठिकाणची आंदोलनं सुरू आहेत या प्रवेशद्वारावरच, आणि पोलिसांकडून या आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं जात आहे. ही सध्याची दृश्य आपण बघतोय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेरची. रुग्णालयाच्या गेटवरती आंदोलन सुरू आहे आणि त्याच वेळेला रुग्णालयाचे जे PRO आहेत ते आता इथल्या आंदोलकांना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी गेटवरती आलेले दिसले. आपण सध्याची ही दृश्य बघतोय. पुन्हा एकदा आंदोलकांनी चिल्लर फेकलेली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं हे आंदोलन सुरू आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीची खरं तर 3 आंदोलनं सुरू आहेत. दुसरीकडे RPI आठवले गटाने सुद्धा आंदोलन सुरू केलंय, तर मराठा संघटना सुद्धा रुग्णालयाच्या बाहेर जमल्यात. कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करतायत. आजच्या या दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा ही आंदोलनं केली जात आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.